सुरू असताना गाणं प्ले करू नका. आणि इकडे आता विकेट शून्यावरती आलेले गावदेवी खाडीज अगेन्स्ट खेळत असताना आपण गावदेवी वसार या दोन संघांना पाहत आहोत. सेकंड राऊंडमधली पहिली मॅच आहे. यानंतर जरूर आपण पाहणार आहोत. टीम एका बाजूला असेल ती जय मल्हार खोणी सी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी RBS उंबार्डे. म्हणून अजूनही प्रेक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये टायमिंग या गोष्टीला भरपूर महत्त्व आहे. सूरज फौजदारच्या सोबतीला आता करण निगुकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सूरज दूधकरचा खोलात खोललेट स्टंप क्लीन बोल्ड 0 for 2 गावदेवी खाडी. निगुकर दोघेही. सूरज दूधकर दुसऱ्या बाजूने हॅट्रिक चंपण्यावरती आहे. विकेट हॅट्रिकला 1100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. SB ग्रुपचे सर्वे सर्वा सुमित शेठ भोईर यांच्याकडून आणि SB प्रतिष्ठान गावदेवी वसार संघाला आपण जरूर पाहत आहोत. सुमित शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला हॅट्रिक बॉल खोलात होता. फॉलो थ्रू नाही मिळणार धाव. डॉट आला. चांगली गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये सूरज दूधकर कडून. इकडे या मॅचमध्ये आपण पाहत आहोत सध्या तरी 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. 2 तगड्या टीम्स आहेत गावदेवी खाडे आणि गावदेवी SB प्रतिष्ठान वसार. 2 विकेट सुरुवातीलाच केतन आणि करण. आतिश मात्रे 4th नंबरवरती आला. ऑन साईडला बॉल चालला. शॉर्ट्स कलेक्ट मध्ये पहिली धाव येते. आता खाता उघडत असताना गावदेवी खाडी संघाचं 12 वाजून आता गेलेलं जवळपास 1:15 वाजलेला. आता 12 वाजून 42 मिनिटांनी या मॅचला आपण सुरुवात केलेली आहे. शेकोटीवाले थांबा. अंपायर त्या बाजूला तिकडे थर्ड मॅनचा मागे जरा त्यांना सांगा शेकोटी विजवायचे मित्रांनो. दूर जर तो ग्राउंडच्या आतमध्ये आला इकडे तर मॅचेस आपल्याला थांबवाव्या लागतील. प्लीज लक्षात घ्या. थंडी इतकी नाहीये. समजू शकतो आम्ही तुमच्या भावना पण लवकरात लवकर ती शेकोटी विजवून घ्या प्लीज. ओहो 1 विकेट डाऊन. कमी गतीने यॉर्कर आलाय आणि तो थेट यस्टांवरती. तिसरा धक्का 1 for 3 गावदेवी खाडी. एका मागोमाग आता ही तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ज्या वेगाने खरं तर बॉल अपेक्षित होता सूरजला तितका आला नव्हता. मात्र इकडे बॅट आणि पायाला बीट करून बॉल थेट यस्टांवरती मधल्या ST वरती. क्लीन बोल्ड 1 for 3 गावदेवी खाडी. तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. पण इकडे आता जे तिन्ही टॉप ऑर्डर मधले बॅटर आहेत फार लवकर 1 वरती 3 सध्याची परिस्थिती. जणू का आपण फुटबॉलचा स्कोर कार्ड बघत आहोत. शेवटचा एक बॉल फक्त या षटकातील पहिल्या. यस निखिल भंडारे आणि कमलेश गायकर यांकडून आपल्याला विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक पाहायला मिळतोय. आकाश फुलोरे आणि अनिकेत फुलोरे यांकडून विक्कीने जर झेल पटकावला आणि ऋषीने जर झेल पटकावला तर किती 1000 रुपये. शेवटचा बॉल. ओहो यॉर्कर आता आलाय. आयुषला शांत ठेवलं. वा काय गोलंदाजी केली आहे. एकच धाव
आणि टॉप ऑर्डर मधील 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. वसारच्या सूरज जोधकर कडून पहिल्या षटकाचा खेळ संपला. गावदेवी खाडी ऑन 1 for 3. 7 मिनिटं घेतलेल्या लक्षात असू द्या टीम वसार पहिल्या षटकासाठी. तुम्ही पुढचं आता तुम्हाला 8 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे आहेत. बिकॉज 4 ओव्हरची मॅच आहे. 15 मिनिटांच्या मध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला टाकावी लागणार आहेत. गिरीश मात्रे आलाय डावखुऱ्यात असा फिरकी पटू सेकंड ओव्हरमध्ये. आतिश आणि आयुष पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. केतन, करण आणि सूरज तिघांचे विकेट हवे. त्या बॉल कव्हर्सला कॅच ड्रॉप. कव्हर्सला मागे बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर येत आहेत शेवटी तिकडे मिसफील्ड आणि बॉल सीमा पार. चौकार. त्या थ्रो करतात येते ती सहजरित्या एक धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. प्रगतीपथावर असताना हे दुसरं षटक 6 for 3. 6ला 3 सध्याची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ही धावसंख्येची कोंडी फोडावी लागणार आहे. 4 ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 40 तर कराव्या लागतील. ज्या पद्धतीने समोर गावदेवी वसरचे बॅटिंग ऑर्डर आहे. पोल करण्यात आला. बॉल वाईडिश लॉंग ऑन कडे. चाबुक आला हा चौकार. शेकोटी आहे. आम्ही 4 वाजेपर्यंत शेकोट्याच विजवत राहतो. विजवा मित्रांनो, दूर यायला लागलाय ग्राउंडच्या आतमध्ये. मॅचेस थांबाव्या लागतील आपल्याला. क्रिकेटचे दर्दी रसिक आहात तुम्ही, समजू शकतो तुमचा भावना. थोडीच थंडी आहे, विजवून टाका प्लीज, अन्यथा आमचे आयोजक तिकडे येतील. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक, 2 चौकार आलेले आहेत. चांगला खेळ आतिश आणि आयुष्य जोडी करते. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला टर्न करायचा होता, आत लागला शॉर्ट मिड विकेटला. गिरीश धावतोय, टीम मधून फिल्डर आला, विकी थ्रो करतात, मात्र इकडे येतात 2 धावा. दुर्गेश होते. धावा 2 येतात आणि 2 धावांनिशी स्कोर सध्या जाऊन पोहोचला पुढे 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. हळूहळू ही धावसंख्या पुढे चालली आहे. आतिश आणि आयुष या दोघांना माहिती आहे सुरुवातीला जे टॉप ऑर्डर मधले 3 महत्त्वपूर्ण बॅटर आहेत. मात्र अजूनही पॅव्हलियनकडे जर आपण बघितलं तर सौरभ मात्रेचे येणं बाकी आहे. मधल्या फळीचा हार्ड हिटर आहे आज. प्रल्हादची अनुपस्थिती आहे, अनिकेत नाही आज. जबाबदारी सौरभची वाढली. मात्र दुसऱ्या बाजूने आयुष आणि आतिशने हा मोर्चा कुठेतरी सांभाळलेला आहे. ऑन साईडला बॉल चाललाय, पुन्हा एकदा स्क्वेअर ग्रीड मध्ये तोच फिल्डर आहे, थ्रो करतोय. धावा इकडे येतात त्या 2 आणि अशा पद्धतीने इकडे 2 ओव्हरचा खेळ संपला. 15ला 3 गावदेवी खार्डी.
चला फक्त 3च मिनिटं बाकी आहेत. टायमर आम्ही आता सध्या पॉज केला होता. टायमर पॉज केले रवी दादा. जेव्हा पहिला बॉल पडेल तेव्हा जरूर आम्ही तो टायमर ऑन करणार आहोत. 3 मिनिटं फक्त शिल्लक आहेत या थर्ड ओव्हरसाठी. स्कोर सध्या आपण पाहत आहोत 15 वरती आहे. 3 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीलाच्या विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या आणि त्या गोष्टीचा कुठेतरी इम्पॅक्ट देखील पडलेला आहे. आता ही शेकोटी देखील आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवत आहेत. ऑनलाईन घर बसल्या देखील जे प्रेक्षक आहेत त्यांनाही थंडी वाजत असेल तर त्यांची थंडी दूर होईल. थर्ड ओव्हर खोलात बॉल आणि विकेट. LBW 15-4 कार्डी. आतमध्ये झालेली आहे. जे काय 11 बॉल आता उरलेले आहेत 11 बॉलमध्ये 20-25 कडे पाहावं लागणार आहे. सौरभ मात्रेला 40ला त्यांनी टच केलं तर चांगली गोलंदाजी कार्डी टीमकडे देखील आहे. चांगली मॅच रंगू शकते पण त्यासाठी अगोदर इकडे सौरभ मात्रेला आतिश मात्रेला या उर्वरित 11 बॉलमध्ये 20-25 धावा जमवाव्या लागणार आहेत. आजच्याच रजनीचा जो सामना आपल्याला एन्जॉय करायला मिळाला सेमीफायनल तिकडे 36 धावा प्राव्या 11 जगदंब वाकणबीने बनवू दिल्या नाही. राशी 11 श्री गणेश खोणीला 15-4 आहेत. फ्लाय स्लिपला फिल्डर आहे. थर्ड मॅन आहे. पॉइंट आहे. अँड देन द फाईन लेग बिहाइंड द विकेट 4. पुढचा बॉल कोलात होता. बॉलर्स बॅक मिड ऑफ कडे चालला. डबलला कॉल दिला आतिशला. धावतायत (17 for 4). 17-4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. प्रगतीपथावर असताना तिसरं षटक सौरभ आणि आतिश. सौरभ नुकताच आलाय 2 धावा. खोलात होता बॉल. हेलिकॉप्टरला अटेम्प्ट होतं त्याच्याकडून. पुढचा बॉल उदय. फारच बाहेर निघालाय. वा मोठा टर्न होता मात्र इकडे अंपायरचा सिग्नल वाईड आणि वाईडने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती पुढे 18. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. टीव्ही अंपायर सध्या चेक करतील एक्झॅक्ट बॉल कुठून गेलेला आहे. इट्स अ वाईड रिव्ह्यू अनसक्सेसफुल. वाईट सोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. बॉल आणि बाकी 4. उदय. ओहो आउट कटर. चांगला प्लेन मिस. त्या स्पॉटकडे सौरभही बघत राहिला. त्यालाही समजलं बॉल कसा बाहेर गेलाय. उदय पाटील चांगली गोलंदाजी. लेंथ बॉल होता. समोर मारायचा होता. बॉल बाकी 3 अजूनही. 18-4. 9 बॉलचा खेळ बाकी. पाहूयात 9 बॉलमध्ये गावदेवी खाडी कुठपर्यंत पोहोचते. फुल टॉस होता. टॅप झाला बॉल. डाऊन दी ग्राउंड चाललाय. नितीन चिंटू फार वेगाने बॉलवरती. चांगली फिल्डिंग. एकच धावेकडे आलेली आहे. आतिशला आता स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागणार आहे. सुरुवातीला ज्या काही विकेट्स पडल्या त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडलाय कार्डीचा धाव फलकामध्ये. अन्यथा केतन, सूरज, करण, आयुष या 4 विकेट आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तगडी बॅटिंग ऑर्डर असलेला गावदेवी खाडी संघ आहे पण मात्र त्यांनाही थांबवल्याची गोलंदाजी SB प्रतिष्ठान. गावदेवी वसारचा गोलंदाज सूरज, गिरीश आणि आताच आपल्याला पाहायला मिळतोय तो उदय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय त्यांनी. ओव्हर थ्रो झाला. त्या डबलला चान्स आहे आणि 2 धावा.
कॅज्युअल एफर्ट्स फिल्डर्स कडून आपल्याला पाहायला मिळाले. 2 मिळतात आणि 2 धावांनी स्कोर सध्या जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय तो 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या षटकातील असेल अजूनही शेवटचा एक बॉल. प्रेक्षक आताही जागा सोडायला तयार नाही, कारण या मॅच नंतर देखील गावदेवी उंबरणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम आपण पाहणार होती खोणी सी. जय मल्हार खोणी सी मध्ये यानंतरचा सामना. टॉससाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, रिपोर्ट करा तुम्ही. लास्ट बॉल लॉफ्ट करायचा होता शॉर्ट थर्डकडे. धाव एकही इथे घेतली नाही. सौरभकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 21-4 गावदेवी काढी. तीन ओव्हरमध्ये 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट ओव्हरची जबाबदारी कुणाल गडगेची, जो आपल्याला आता बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. समोरच्यांकडून हे षटक आणि सौरभकडून सध्याच्या घडीला प्रचंड अपेक्षा आहेत त्या गावदेवी खाडीला. इकडे किती येतील, कारण तो देखील गोलंदाज आहे, आतिश गोलंदाज आहे आणि मग जे काही करायचं ते त्यांना करायचं दुसऱ्या डावामध्ये. त्यासाठी आता दोघांना धावा जमवायच्या आहेत. चला कुणाल, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गोलात बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यात आला. गॅप मध्ये बॉल. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 धावा चौकार. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावांनी स्लॉग ओव्हरची सुरुवात चांगली केली सौरभ मात्रेने. ऑप्शनचा बाहेर भेटला. खोलात मिनी हेलिकॉप्टर होता. पुढचा बॉल खोलात. तिकडे पुन्हा तोच अटेम्प्ट होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कुणाल गडगे यस्टांचा मागे मास्टर माइंड आहे. रवी वाईले प्रत्येक गोलंदाजाला तिकडून गाईड केलं जातं. यस्टांना खेटून उभे. त्यांना माहिती आहे सौरभला क्रीज सोडू द्यायची नाही आपल्याला. आणि जेव्हा जेव्हा यष्टीरक्षक क्लोज असतो ती मुवमेंट पायांची हालचाल जास्त करता येत नाही बॅटर्सला. लोवा फुल टॉस बॉल चालला कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. डबलला चान्स इथे घेतली जाईल का? थ्रो येतोय. ओहो मिस्टेक. धावा मिळतील आता 2. विकेट किपर रवी वायले यांच्याकडून झाली. थ्रो देखील व्यवस्थित नव्हता तितका. डायरेक्ट असता तर कदाचित चान्स बनली असती. 2 धावा. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 27 बॉल बाकी अजूनही 3. कुणाल गडगे लॉफ्ट केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. फोर्सने पाठवलं मात्र बॉलला. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅटचा चेहरा उघडला. फुल फेस ऑफ द बॅट. IPLचा जो अगोदरचा लोगो आपल्याला पाहायला मिळायचा. बॅटरच्या पद्धतीनं स्ट्रोकला कंप्लीट करून बॅट अशी वरती करायचा. त्या पद्धतीनं शेवटी जी मोमेंट होती स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतरचा फॉलो थ्रू होता सौरभ मात्रेचा. चांगला फटका आला. स्कमोझॉन 33. खोलात बॉलर्स बॅक. तिकडे बॉल आतिशला जावं लागेल. विकेट डाऊन. 33ला 5. एक बॉल बाकी आहे. 33 धावा बनलेल्या आहेत. चला वसार टीम प्लीज फिल्डिंग सेट करा मित्रांनो. 33ला 5. रोनित ऑफ स्ट्राईक आहे. सौरभकडे पुन्हा स्ट्राईक. 8 बॉल 15 आतापर्यंत बनवल्यात. 12 धावांचा खेळ 8 बॉलमध्ये आतिशने केला जो उपयुक्त होता. मात्र पाहूयात फिनिशिंग टच शेवटच्या बॉलवरती किती येतात.
लॉफ्ट केलाय. ओ अच्छा बॉल रेड साइड स्क्रीनचा वरतून मात्रेने मारलाय षटकार. धावा बनले 39 आणि 40चा चेस असेल एस बी प्रतिष्ठान गावदेवी वसार समोर. आपण जेव्हा टॉस कडे त्या ठिकाणी योगेशजी पाटील आहे. टॉस बिटवीन गावदेवी उंबर्डे अँड जयमल लारकोणी सी. चला उंबर्डे संघाचे कर्णधार या. खोनी संघाचे कर्णधार आलेत. येस नाणेफेकी होतीये मान्यवरांच्या हस्ते. एका बाजूला खोनी सी आणि त्यांच्या उपेक्षात गावदेवी उंबड या दोन दिग्गज संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील लढत. उंबाडे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. शतरंग सेन स्वीकारला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी खोनी सी संघाला. शिवसेना शाखा प्रमुख वसारचे रमेश शेठ शेलार यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 3000 आहेत आणि 3 चौकारांना 2000. आज बऱ्याचशा शेकोट्या दिसत आहेत. आताही आपल्याला एक शेकोटी इकडे स्क्रीनवरती दाखवली जाते. कॅमेरामॅन आम्हाला इकडे ऑन ग्राउंड ती दिसत नाहीये. कुठे एक्झॅक्ट बघा जिकडे कुठे लावलेले मित्रांनो विजवा ती. 40चा चेस आहे. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नितीन मात्रे, चिंटू आणि रवी वायले मदंगडचा ठाण्यावाघ आजही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर ते पाहायला मिळतात. त्यांचे चिरंजीव मीर मात्र आमच्या सोबत आहेत कॉम्बॉक्समध्ये 12th मॅन. 40चा चेस. कार्ड एक्सप्रेस सध्या बॉलिंग मार्कवरती सौरभ आलेला आहे. ज्याने चांगला फिनिशिंग टच दिला. धावांमध्ये 39 खार्डीने बनवल्यात आणि एस बी प्रतिष्ठान सुमित शेठ भोईर यांनी पॅक केलेल्या गावदेवी वसारला बनवायच्या 40. पहिला बॉल. मॅचला सुरुवात ठीक आपण पाहतोय 1 वाजून 9 मिनिटांनी. अपील आणि फलंदाज बाद. विकेट डाऊन. सरच्या क्रिकेट इतिहासाची पानं उलगडली
तर जरूर मधल्या फळीचा सर्वात आक्रमक बॅटर होता विकी. मध्यंतरी तितकासा वेळ त्याला क्रिकेटला देता आला नाही, पुन्हा या सीझनमध्ये जोडलाय. पाहूयात ही ती मॅच. 40चा चेस, 0वरती पहिली विकेट आली आहे. बॅकफुटला कट. ओहो, व्हाट अ कॅच. सुपरली टेकन बाय आयुष पाटील. 0 for 2. पाहायला मिळतोय. सूरज जुतकरने पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट काढल्या होत्या. इकडे सौरभ मात्र पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट काढतायत. लेफ्टी गिरीश मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसरा बॉल मात्र डॉट आला होता पहिल्या इनिंग मध्ये. इकडे पाहूयात काय घडतंय. को इन्सिडेन्स तर पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल. सौरभ. तिसरा को इन्सिडेन्स डॉटच आलाय. आता एक येईल का. पहिल्या इनिंग मध्ये 4थ्या बॉलवरती एक होती, जेव्हा खार्डी संघ बॅटिंग करत होता आणि वसारचा सूरज गोलंदाजी करत होता. आता वसारचे बॅटर बॅटिंग करत आहे, दुसऱ्या बाजूने खार्डीचा सौरभ बॉलिंग करतोय. पहिले 3 बॉल सेम ॲज इट इज पहिल्या डावासारखे. ओहो, विकेट डाऊन. फलंदाज बाद. 0वरती तिसरी विकेट. खार्डी एक्सप्रेस ऑन ट्रॅक. तर षटकार हॅट्रिकसाठी कमलेश गायकर कडून 2,000 रुपये पारितोषिक. एका मागोमाग आता 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ मात्रेची आक्रमकता बॅटिंग मधून त्याने सिद्ध केली आणि आता गोलंदाजी मधून काय वेग होता. बॅटचा फ्लो येईल गिरीशच्या, त्या अगोदर बॉल पडलाय आणि या यॉर्करने भेदून थेट स्टंपला उखडलं. 0वरती 3 विकेट. 40चा चेस आहे. पहिली विकेट नितीन मात्रे, दुसरी विकेट विकी मात्रे, तिसरी विकेट गिरीश मात्रे. आता कुणाल गडगे आलेत. आता थोडंसं बदललंय. 4थ्या बॉलवरती एकदा आली होती पहिल्या इनिंगमध्ये, इकडे 4थ्या बॉलवरती विकेट आली आहे. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट केली आहे. पाहूयात इकडे आता 5वा बॉल. सौरभ मात्रेचा पॉवर प्ले मधला तिखट बॉलिंग. परिस्थिती जितकी बिकट, सौरभ मात्रे तितकाच तिखट आपण बघितलाय. बॅटचा फ्लो थांबवला. इट्स अ डॉट बॉल. प्रचंड वेग. शेवटी लेफ्ट केलं बॉलला, कारण बॅट जर घातली कदाचित एज असू शकते. कुणाल थांबला, त्याला माहिती आहे या क्षणाला फक्त आपल्याला विकेट टिकवायचे. आपण बघू उर्वरित 18 बॉलमध्ये 40ला ट्राय करू. सध्या तरी हेच आपल्याला दिसतंय ज्या पद्धतीने कुणालने बॉलला सोडून दिलाय. शेवटचा बॉल. ॲज इट इज सेम, जणू काही मागचा बॉल. वा, मेडन, विकेट मेडन. 3 विकेट आपल्याला सौरभ कडून पाहायला मिळाल्या. एकही धाव या षटकामध्ये त्याने खर्च केले नाही. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावांची गरज आहे एसबी प्रतिष्ठान गावदेवी वसारला. मित्रांनो, 5 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत बरोबर पहिल्या षटकासाठी, लक्षात असू द्या. 10 मिनिटांमध्ये उर्वरित तुम्हाला 2 षटकं टाकायचे. त्यात शॉर्ट मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली, कारण मॅच ही अजूनही संपलेली नाहीये.
रवी वायले अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. कुणाल नुकताच आलेल्या 2 बॉल जरूर त्याच्या अगेन्स्ट डॉट गेलेत. मात्र इकडे धावांचं खातं तर उघडता आलं नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला सौरभ मात्रेकडून पाहायला मिळाली. वेगाने राजधानी एक्सप्रेस सारखा सौरभचा बॉल वेगाने जात होता आणि समोर जो कोणी येईल त्याला उडवत पहिलं षटक आपण बघितलं सौरभ मात्रेचं. 3 धक्के त्याने दिलेले आहेत. 18 बॉलमध्ये आता 40 बनवायचे आहेत आणि पुन्हा ती जबाबदारी रवी वायले यांच्यावरती आली आहे. आतिश मात्रे आलेत सेकंड ओव्हरमध्ये. फॉरेस्ट एंड कडून आपल्याला ते पाहायला मिळतात. नऊ मिनिटं बाकी आहेत. लक्षात असू द्या काडी टीम. मात्रे ओव्हर द विकेट. पहिला बॉल कवर्स अ पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आत. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. लॉंग ऑन मिड विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हवेत खेळलाय. पॉइंटला फिल्डिंग तर चांगली झाली आहे. विदेश पाटील आज जरूर या स्क्वॉडमध्ये त्यालाही जागा मिळालेली आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगलने आता खातं उघडत असताना SB प्रतिष्ठान गावदेवी वसारचं 1 for 3. जणू काही फुटबॉलचा स्कोर कार्ड आपण पाहत आहोत. 1-3 1-3. ओहो पडलाय बॉल. आउट स्विंगर होता आणि इकडे खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं कुणाल गडगेचं अक्रॉस द बॅट. ज्या पद्धतीने इकडे जरूर आपण बघितलं स्कोर सध्या आपण पाहतोय 1 वरती थांबलेला आहे. विकेट 3 पाहायला मिळतात. 16 चेंडूंमध्ये 39. शांततेत हा सामना चाललाय. डगआउट बॉक्समध्ये प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती चिंता वाढत चाललेली आहे कारण धावाच येत नाहीयेत. ओ प्लेट ऑन. ऑफ स्टंपचा फारच बाहेरचा बॉल होता. एज घेऊन मात्र या स्टॅनवरती आलाय. 1-4 SB प्रतिष्ठान गावदेवी वसार. त्या बाजूने त्या बाजूला धाव ठोकली. वेळेचं महत्त्व असतं जेव्हा तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळत असता तेव्हा तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये वेळ टाईम मॅनेजमेंट फार गरजेचं असतं आणि टाईमचं पंक्च्युअल असणं मित्रांनो फार गरजेचं आहे. खेळ असू द्या तुमचं दैनंदिन आयुष्य असू द्या जो टाईमचा पंक्च्युअल आहे तो बऱ्याच गोष्टींमध्ये यशस्वी होत असताना देखील पाहायला मिळतो. 1-4 आणि आता सूरज जो आलेला आहे पाहूया धावा येत आहेत का. मात्र पायावरती फिंगर अप. काम तमाम. खेळ खल्लास. सूरज जुतकर 0वरती बाद. यांची उपस्थिती स्वागत आहे आपलंही. चला आता आपण या मॅचचा विचार केला तर हॅट्रिक बॉल आहे सध्या तरी आतिशचा आणि नवीन बॅटर आलेत कपिल फुलोरे. इक्वेशनचा आपण विचार केला 14 बॉल आणि 39 धावा अजूनही बनवायचे आहेत. 40चा चेस होता. 10 बॉलमध्ये एकच धाव. आउट स्विंगर प्लेअर मिस. 1 मोर डॉट बॉल. रवी वायले करेल तर अजून काय करेल. 1 बॉलचा सामना त्याने केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे आणि सर्वाधिक जवळून हे विकेट्स कोणी बघितले असेल तर तो रवी वायले आहे. 5 विकेट बघितले त्याने समोरून. त्याच्या सोबतचे 13 चेंडू 39 धावा. 1 मोर डॉट बॉल. यॉर्कर आलाय. वा
इकडे आपण पाहतोय फक्त आली ती एकच धाव ओव्हरमध्ये 2 विकेट आतिश मात्रेकडून देखील महत्वपूर्ण सूरजची विकेट जो आतिश काढून गेलाय आणि 2 षटकांमध्ये फक्त एकच धाव. 12 बॉल 39 धावांची गरज आहे. मी एस बी प्रतिष्ठान मिहिर 11 गावदेवी वसारला. चार मिनिटं बाकी आहेत. योग्य त्या वेळेवरती आता डाव चाललाय कारण हे जे षटक होतं फार वेगाने आतिशने टाकलं आणि त्या गोष्टीचा फायदा देखील झालेला आहे. आयुष पाटील कॅप्टन आलाय खार्डीचा आता थर्ड ओव्हरमध्ये. 12 बॉल 39 इकडूनही मॅच बनवू शकते. रवी वायले आणि कपिल फुलोरेला तसा पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करायचे आता. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने इकडे लॅप स्वीप पाहायला मिळालाय. बॉल फाईनली इकडे चाललाय डीपमधून फिल्डर वेगाने बॉलवरती शेवटी किक दिली आहे. उचलून आता थ्रो करत आहे ते फिल्डर आय थिंक रोनित होते. काय घडलंय तर मिळत आहेत त्या 3 धावा आणि 3 धावांनी स्कोर मात्र बऱ्याच कालावधीनंतर पुढे चाललाय. जवळपास 6 बॉल नंतर 4 वरती 4ला 5 हे स्कोर कार्ड आहे. 11 चेंडू 36 धावा पाहिजेत. 11 बॉल 6 षटकार हे देखील असू शकतं. पाहूयात इकडे काय रणनीती असेल कपिलची रवी वायले यांची. पुढचा बॉल आयुष पाटील खेचून मारायचा होता. बॉल आत लागलाय. डबलला चान्स असेल डीप मधून फारच वेगाने. मात्र रवी यांनी सांगितलंय कपिल ट्राय करत होता. पुन्हा जावं लागल. एकच धाव आली आहे. 5ला 5 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावांची गरज आहे मॅच मध्ये. डॉमिनेट करणारी बॉलिंग आज 2 मॅचेस आपण बघितल्या. 36 वाकन बीने कोणी असंघाला बनवू दिला नाही. या 40 आहेत सध्या. मॅच संपली नाही अजूनही. 5ला 5 जरूर विकेट आहेत. 10 बॉल 35 पाहिजेत. राईट झाला बॉल फाईनली कडे चाललेला. डॉमिनेट करणारी गोलंदाजी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. मी अगोदरच म्हणालो 40 धावा जर बनल्या सौरभ आणि आतिशने पहिल्या इनिंगमध्ये त्या बनवून दाखवल्या आणि आता गोलंदाजी देखील त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे. दोघेही चांगले गोलंदाज आहेत पण अगोदर बॅटर म्हणून त्यांनी ते काम पूर्ण केलं होतं. 6ला 5 9 चेंडू 34 पाहिजेत. थोडासा लेट झाला होता. एक्स्ट्रा पेसने बॉल स्टिकरला लागला बॅटच्या लॉंग ऑफ कडे. एकच धाव. सिंगलने कोणताच इम्पॅक्ट पडणार नाही या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 33 धावा. षटकार जर आले तर मॅच ऑन होईल. बॅकफुटला थांबले होते. कट करायचा होता. पाहिजे तितका बाउन्स नव्हता. काय गोलंदाजी झालेली आहे. 7 बॉल आणि 33 धावांची गरज. कट केलाय पॉइंटला सध्या फिल्डर जरूर आपण पाहत आहोत. आणि या एका धावेसोबत स्कोर पोहोचला 8 वरती. शेवटचे 6 बॉल 32 धावांची गरज. थँक्यू. 8ला 5 बिकट नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते. सहा बॉल आणि 32 धावा.
इकडे कसली मैफिल चालू आहे. 6 बॉल 32. लोवा फुल टॉस ऑन ट्रॅक करण्यात आला. येते ती फक्त एकच धाव. आता फक्त उरले ते 5च बॉल. संघर्ष इम्पॉर्टंट होता या मॅच मध्ये. टॉप ऑर्डर कडून फार अपेक्षा होती. नितीन, विकी, गिरीश, कुणाल, सूरज सबशील अपयशी ठरले. रवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र ही मॅच आता आपण वसारचा विचार केला तर फारच दूर आहे. 5-31 उडवायचा होता. इकडे बॉल चाललाय स्लिप पॉइंट कडे. एका धावेला ट्राय केलंय तिकडून विदेशने डायरेक्ट हिटला चान्स घेतली आहे. चला आता मॅच आपली कशाला सोडू. त्याने प्रयत्न केला डायरेक्ट हिटसाठी. 4 बॉल 30. फॉर्मॅलिटीज आता फक्त आपल्याला पाहायला मिळतील कारण 4 लीगल बॉलने तर मॅच बनणार नाही. उंबर्डे आणि खोणीसी रेडी राहा मित्रांनो. मंचासमोर येऊन दोन्ही टीम. उडवलाय टायगर अभी भी जिंदा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून रवीचा रॉकेट. 6 धावा. धावा तिकडेच झाला नाही आणि त्यामुळे मात्र या 40 धावा जरी असल्या 10चं करंट रन रेट जरी असलं तरी मात्र त्यात जमलंच नाही. सौरभ, आतिश, आयुष, विदेश पुन्हा ऍक्शन मध्ये होते. चांगली फिल्डिंग. पैसा वसूल केलाच विदेश पाटीलने. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मध्ये 2. बाहेर निघत होता बॉल. सध्या पुन्हा एकदा चाललाय. मात्र आता एक धाव ते घेत आहेत दोघे. एक बॉल तुझा एक माझा आहे. शेवटचा एक बॉल फक्त आता बाकी आहे. 22 धावांचं अंतर आहे. पाहूयात किती अंतर कमी केलं जाते आणि गावदेवी खार्डी किती धावांच्या फरकाने जिंकते. RBS गावदेवी उंबर्डे रोहितचे कारभार यांनी पॅक केलेला संघ आहे. टॉस जिंकून फिल्डिंग ते करणार आहेत आणि बॅटिंग करायचे आहे जमलदार खोणीसीला. कोणी टीम लवकर या डगआउटच्या दिशेने. राजेश आता भंडारी यांना विनंती आहे ज्यांचा वाढदिवस आहे आज मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा दादा. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 21 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला गावदेवी खार्डी टीमने आणि नो डाऊट विकेट मेडन 3 विकेट काढत असताना मेडन ओव्हर आणि पहिल्या इनिंग मध्ये शेवटी आला 9 बॉल मध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन 21 धावा बनवणारा खार्डीचा जेन्युइन ऑलराऊंडर सौरभ म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. सूरज प्रतिष्ठानचे सर्व सुमित शेठ भोईर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे ओव्हर हॅट्रिक साठी. एकता टायगर यांच्याकडून आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ भंडारी यांनी सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडली तर 500चं कॅश प्राइज आहे. या सूरज दोतकर आपण यायचं आहे. ओव्हर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित दादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज.